करो कुछ ऐसा कि देश का सम्मान बढ़ जाए, मरो तो ऐसा तिरंगे की शान बढ़ जाए। भरो पिचकारी ऐसे 3 रंगों की, तन पर पड़े तो हिंदुस्तान बन जाए, तन पर पड़े तो हिंदुस्तान बन जाए। करेंसी पर बापू की फोटो, लाल किले पे तिरंगा, सड़कों पर भारत माता की जय और स्कूलों में विंध्य हिमाचल यमुना गंगा। क्या इतनी आज़ादी काफ़ी है? क्या सिर्फ इतनी सी आज़ादी के लिए जनेऊधारी कंपनी बाग में अकेले ब्रिटिश फौज से लड़ गए थे? क्या सिर्फ इतनी सी आज़ादी के लिए 23 साल के सरदार रंग दे बसंती गाते हुए फांसी चढ़ गए थे? क्या सिर्फ 1.5 गज कपड़े के लिए नेताजी ने हिटलर को आग दिखाई थी? और क्या सिर्फ नोटों पर छपने के लिए गांधी जी ने सीने में गोली खाई थी? बहुत आंसू बहा लिए वीर गाथाओं पर और बहुत मेले लगा लिए शहीदों के चिताओं पर। अब आगे बढ़ना होगा, वी द पीपल वाला पन्ना दोबारा पढ़ना होगा और समझना होगा। जहाँ आज़ादी का मतलब सिर्फ फ्रीडम लिखा है, वे सारे शब्दकोश बेअर्थ है, क्योंकि यह आज़ादी के 1 या 2 नहीं बल्कि 140 करोड़ अर्थ है। 140 करोड़ अर्थ है। सम्मानीय व्यासपीठ, माननीय परीक्षक महोदय व समस्त श्रोता वर्ग, नमस्कार। मी स्नेहालिका विजय बुंडे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर यांना नमन करते आणि संविधान दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेसाठी विषय प्रस्तुत करते। गोंधून मस्तकावर संविधान घेतो। मित्रांनो, संविधानालाच आपण राज्यघटना असे सुद्धा म्हणतो। राज्यघटना म्हणजे कायद्याचा कायदा, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इज अ लॉ ऑफ लॉ। राज्यघटनेत त्या त्या देशातील लोकांच्या भावभावना आणि आशा आकांक्षा परावर्तित झालेल्या असतात, म्हणून राज्यघटनेला कॉन्स्टिट्यूशन इज अ विल ऑफ पीपल असेही म्हणतात। राज्य कसं चालवावं याचे नियम म्हणजे राज्यघटना। भारतीय संविधान हे एकूण 22 भागांमध्ये विभागले गेलेले आहे। इतकंच नव्हे तर भारतीय संविधानामध्ये एकूण 395 अनुच्छेद असून 12 अनुसूचींना समावित केल्या गेले होते। कायदा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, तथापि बहुतेकांना कायदे आणि विशिष्ट संविधानात समाविष्ट केलेल्या त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती नाही। आपण आज 78% साक्षरता गाठली असली तर कायदेशीर साक्षरतेत आपण गरीब आहोत। आपल्या देशातील बहुतेक देशवासियांनी संविधान वाचले नाही। आपल्या सरकारने आपल्या जनतेला संविधानाविषयी माहिती करून देण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या नाहीत। आधीच्या सत्ताधाऱ्यांनी संविधानाविषयी साक्षरता निर्माण करण्यात आळस केल्याने सामान्य जनता ही आताच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराला बळी पडत आहे। आपल्या कमकुवत कायदेशीर साक्षरतेमुळे आपल्या समाजातील मोठ्या वर्गावर अन्याय, शोषण आणि अत्याचार होत आहे। जर लोकांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली तर ते त्यांच्या हक्काची मागणी करतील, आनंद घेतील आणि त्याचे संरक्षण करतील। या संविधानानेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, संघराज्य आणि यासारख्या अनेक मूल्यांचा मार्ग प्रशस्त केला आहे। संविधानाने कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका यासारख्या संस्था स्थापन केल्या आहे। इतकेच नव्हे तर संविधानाने धर्म, जाती, पंथ, लिंग, भाषा किंवा जन्मस्थान याची पर्वा न करता सर्वांना समान हक्क, सर्वांना समान संरक्षण आणि समान संधी प्रदान केली आहे। यावर भारतीय संविधानावर एका शायराने खूप सुंदर लिहिले आहे, तुम्हारी हर तकलीफों का मैं एक मुकब्बल जवाब हूँ, तुम्हारी हर तकलीफों का मैं एक मुकब्बल जवाब हूँ, कभी वक्त मिले तो मुझे पढ़ना, कभी वक्त मिले तो मुझे पढ़ना, मैं भारत का संविधान हूँ, मैं भारत का संविधान हूँ। आता हेच बघा ना, भारतात सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा प्रश्न। भारतातील उच्च आणि सक्षम लोक स्वतःसाठी आरक्षणाची मागणी करत आहेत। आरक्षण ही संविधानातील वंचित माणसाच्या अधिकाराची, स्वातंत्र्याची आणि विकासाच्या संधीची काळजी घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेली तरतूद आहे। त्या अर्थाने संविधानाचा 3रा भाग म्हणजे कायदा यामध्ये ती आहे, परंतु या तरतुदीमुळे एका बाजूला किमान काही वंचितांचंच भलं झालेलं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वरचढ असलेल्या
सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वरचढ असलेल्या जातींना त्या शिक्षित होऊ नये, त्यांना बेकारीला तोंड द्यावं लागतंय. आरक्षण म्हणजे आरक्षण नव्हे तर संविधानात काही काळापुरती केलेली तरतूद आहे. त्यामुळे भारतीय संविधानाला जाणून घेणे व त्याला वाचवणे हेच लोकशाहीचे रक्षण करणे होय. म्हणून जे म्हटले आहे, गोंदून मस्तकावर हे संविधान घे तू. ज्या दिवशी तू हे संविधान तुझ्या मस्तकावर गोंदून घेशील त्या दिवशी लोकशाहीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले जातील. धन्यवाद.